बे पोट्यो नमस्कार। आंदोलनात आपला विजय झाला। एक कालिया गया है, 3 बचे हैं भाई। अभी 3 को आगे में देखना है। सॅल्यूट करतो या भारतातील तमाम युवा शक्तीला, मानाचा मुजरा आहे। जर या देशातला युवा जागा झाला, जात धर्म याची मागची जे त्याची पार्श्वभूमी आहे ते जर त्यानं सोडली आणि आपल्या हक्कासाठी लढला तर शांतीत क्रांती घडू शकते, हे त्यानं दाखवून दिलं। आणि आमच्या देशातला युवा भगतसिंग म्हणून रस्त्यावर येऊ शकते। आणि प्रशासनानं कितीकही दबाव तंत्राचा वापर केला तर अख्खी यायची सत्ता हलू शकते। म्हणून एवढं लक्षात ठेवा, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। आणि ते झुकाने वाले या देशातले युवक आहे। हा विजय कोणत्याही एका माणसाचा नाही, एका व्यक्तीचा नाही, पण अभिजित दीपकेनं जे आंदोलन उभं केलं, खरंच त्याला सुद्धा सॅल्यूट आहे। आणि त्याच्या पाठीशी तुम्ही सगळे उभे राहिले, त्याला सुद्धा मानाचा मुजरा आहे माझा। हा विजय या देशातील जात धर्म पंथाच्या पलीकडला विजय आहे। हा विजय या देशातील युवा शक्तीचा विजय आहे। हा जो विजय आहे या दमनशाही, हिटलरशाही आणि लोकांची मुस्कटदाबी करणाऱ्या या बीजेपी RSSच्या हुकुमशाहीवर केलेला या देशातल्या युवकांना मिळवलेला विजय आहे। आणि आता शासनाला कळून चुकलं का आपल्याला नागोळ करून मारू शकते, हे आपल्याला घरात घुसून मारू शकते, अडू मारू शकते, कारण आता देशातला युवा जागा झाला आहे। एक व्हिडिओ मी घेणार आहे का 20 तारखेच्या आंदोलनात काय परिस्थिती झाली होती ते उद्या सांगेन, पण आज आपला विजय मिळवला त्याच्यावर हा व्हिडिओ आहे। पण याच्या मागं 2-3 बीजेपीचे ठीक आहे प्लॅन बी असू शकते। पण इथून बीजेपीचं दमन सुरू झालं, इथून बीजेपीचं पतन सुरू झालं। बीजेपी इथून रसातयाला जाईन आणि त्याले गड्ड्यात नेईन कोण, तर या देशातला युवकच नेईन, दुसरं कोणीही नेणार नाही। ज्या युवा शक्तीनं बीजेपीला उभं केलं होतं तिला गड्ड्यात घालल्याशिवाय ठेवणार नाही। हाफ चड्डीवर आले होते, यायची हाफ चड्डी उतरून यायले पाठवण, हे ताकद मात्र या देशाच्या युवकात आहे। ते देशातल्या युवकांनी दाखवली। अरे का आंदोलन होतं का अफलातून, अरे खतरनाक आंदोलनासारखी तुम्ही ऊर्जाच मी पाहिली कुठं नाही। फक्त विठ्ठलाच्या वारीत आणि एक त्या दिल्लीच्या दारी जे आंदोलनात ठीक आहे जे ऊर्जा होती ते तुफान होती। तू पाहिलं असेल का पोरं कसे अफलातून पोरं आले होते, कशा नवीन क्रिएटिव्ह आयडियाज घेऊन आले होते। तुफान पोट्टे होते, तुफान। हा बंद्या भारतातून, हे भारताची ओळख आहे का? हे भारताची ओळख आहे का? भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे। वेगवेगळ्या राज्यातून प्रांतातून आलेले लोक मित्र म्हणून तिथं व्हॉलेंटियर म्हणून काम करत होते, स्वतः व्हॉलेंटियर बनत होते। मोरायची गर्दी वाढली का स्वतः व्हॉलेंटियर, हा मुली जा ठीक आहे, गर्दी करू नका, एकाएकाने जा ठीक आहे, इथं कचरा टाकू नका, लगेच 3 वाजता कचरा साफ करत होते। हां, स्वच्छता मोहीम राबवत होते। हे या देशातल्या युवकांना करून दाखवलं, हेच ताकद आहे। पण देशाचा युवक रस्त्यावर उतरला तर त्यानं शांतीपूर्ण आंदोलन केलं, त्याला हिंसक या देशातल्या पोलिसांनी बनवलं, सत्तेतल्या चोराईनं बनवलं, सत्तेतल्या चोराईनं पोलिसाला आदेश दिले म्हणून त्यानं ठीक आहे मारपीट केली। वरून आदेश आले नसते मारायचे तर त्यानं मारलं बी नसतं। पण आता हे बीजेपीनं लक्षात घ्यावं का तुमचं पथन ठीक आहे आता आलेलं आहे। आणि ह्या जो बापूसाहेब आहे जो राजीनामा देत नव्हता, एकाचा राजीनामा झाला अभि ठीक आहे, ज्यानं कॉक्रोच म्हटलं होतं सूर्यकांत, आणि ज्याने व्हिडिओ पाहिले पोलिसांनी मारले, RSSचे गुंड्या घुसून आपल्या पोराईले नड्डीवर पाय ठेवून, पोरीच्या छातीवर पाय ठेवून ठीक आहे अशा काड्या कुचकल्या रे त्या पोरीले, म्हणजे हैवानियत होती त्याच्या अंगात घुसली। हां, तुम्हाला सांगतो एका पोराले असं पाय टाकून मारलं, हां काडीले खिये होते, त्या खियाच्या काड्यानं मारले, एखाद्याच्या स्पायनलमध्ये गेलं असतं तर पोरं आयुष्यभरासाठी निकामी झाली असते। हे कोण गुंडे होते साले? सूर्यकांत म्हणते टाईम नाही म्हणते CGI, तर तू चोट्ट्या मनात हे पद सोडून दे, ऑनलाईनवर थुकता नसतो, थुकलो असतो मी। तुले संवैधानिक पदावर राहायचा अधिकार नाही ठीक आहे। 20 तारखेला क्रांती झाली असती या देशात, पण असो ठीक आहे। आता मात्र हे एवढं खरं समजा का महात्मा गांधीला सुद्धा
ठीक आहे, महात्मा गांधींना सुद्धा एका आंदोलनात यश नव्हतं भेटलं. त्यानं सविनय कायदेभंग केलं, असहकार चळवळ राबवली, दिंडी यात्रा, ठीक आहे, दांडी यात्रा काढली, मग भारत छोडो चले जाव आंदोलन केलं. तर हा पहिला टप्पा होता. 2 पाऊल आपण समोर टाकले आणि आपण यशस्वी झालो. अजून समोर लढता येईल. मी तर सोबत आहे रे बा, माया पहिलेपासूनच मी क्रांतिकारी आहे. मी कवाय कोण्या रस्त्यावर उतरायला तयार आहे. मी कोणाशी भिडत असतो. मी काय सुस्ती करत नाही. मी माया जीवागीवाची पर्वा नसतो करत. आपलं काम बेधडक आहे, आर पार शूटमध्ये देऊन टाकतो आपण. माया तळपायाची आग मस्तकात गेली होती त्या दिवशी. मायासमोर म्या तमाशा पाहिला. आम्हाला 2 सोटे बसले, सोबत्याले बसले, ठीक आहे. थोडक्यात एका पोराची मायासमोर मान वाचली. माया इथून गेला, त्यानं गोल फिरवला दंडात. पण आम्हाला कमी लागले. आम्ही मनात सापडलो होतो. इकडंही गर्दी, इकडंही गर्दी. आम्ही गाडीच्या मागं होतो अभिजित दिपकेच्या. पण तुम्हाला हे सांगतो का ते आंदोलन प्रत्यक्ष पाहिलं, मारझोड प्रत्यक्ष पाहिली म्हणून तळपायाची आग मस्तकात गेली. आणि म्हणून अनेक लोकांना बा तुम्ही काँग्रेसले, ठीक आहे, शिवा दिल्या नव्हत्या द्यायला पाहिजे. तुम्ही काँग्रेसले शिवा नाही दिल्या, ठीक आहे. मी, ठीक आहे, काँग्रेसचे लोक काहून नाही आले याच्यासाठी माझा राग होता. कारण म्या लोकसभेले 110 सभा घेतल्या. 17 खासदार निवडून आणण्याचा माझा खारीचा वाटा होता. म्या सभा घेतल्या, माया पैशानं 1 रुपया यायले मागितला नाही. आणि त्याच्यात 8 खासदार काँग्रेसचे निवडून आले, माया पक्षाचे आले निवडून 8, एक शिवसेनेचा आला, असे 17 लोक निवडून आणले. मग ते जर स्टँड नसन घेत पोरायच्या बाजूला तर माया तळपायाची आग मस्तकात जाईल. माया डोळ्यानं दुःख पाहिलं होतं म्हणून मी भडकलो. मग त्याच्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी त्याच्यात, ठीक आहे बा कराया मास्तर, मग डायरेक्ट भिल्ला म्हणजे का करणार आहे. माय म्हणणं हे होतं का तुम्ही तिथंही आले पाहिजे होतं. त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ घेणार आहे मी, वेगळ्या विषयाला घेऊन. पण मात्र इथून BJPच्या पतनाला सुरुवात झाली. BJPचा फॅन फॉलोअर कमी झाला आहे. कारण हे लक्षात घ्या का तुम्ही BJPत असन, कोण्या पक्षाची चाटुगिरीता करत असन तर ते बंद करा. उघड्या डोळ्यानं पहा. उद्या तुमच्या पोराले मारायला भेणार नाही, तुमच्या पोराले मरेपर्यंत मारू शकते. हे त्यानं सिद्ध करून दिलं. त्यानं जमून पाहिलं का जमते का. पण पोट्टे होय, तुम्हाला सांगतो चटणीले पुरले नसते पोलीसवाले. पण आम्ही हिंसेची बात करत नाही, ठीक आहे. आम्ही अहिंसक लोक आहे. या देशाची लोकशाही हिंसा शिकवत नाही. शांततापूर्ण निदर्शने शिकवले आम्हाला, आम्ही शांततापूर्णच होतो. पण हे तुम्ही आणलं. पण एक पोरगा का करू शकते अमेरिकेतून शिकलेला पोरगा आल्यावर, आणि काय अनफड माणसाले जो आता आजकाल इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन राहिला, हॅलो फ्रेंड्स, ठीक आहे, नाकाचे भोगदाडे दिसून राहिले, त्याची त्या केस दिसून राहिले नाकातली. तर हे आंदोलन, ठीक आहे, कायच्यासाठी केलं तर एजेंडाच होता का शिक्षा मंत्र्याचा राजीनामा घेणे. तो यशस्वी झाला. आंदोलन थांबलं. पण काही दिवसानं जर या देशाला जरूरत पडली तर असेच मैदानात उतर जा, हे मात्र मी तुम्हाला सांगेन, या देशातल्या युवकाला सांगेन. आणि आंदोलन का म्हणते तर ह्याच्यातून अनेक गोष्टी शिकायला भेटते. लहान लहान मुलं आंदोलनात आले. ते एका पोरीचा असा, ठीक आहे, फोटो आला मुंबईचा, ॲक्टर पोरगी आहे, एकटीनंच पोलिसाची गाडी अडवली. तिचा ओरा पाहण्यालायक होता. 8 साले 101 तुफान पोट्टे येऊन राहिले. अभिजित दिपकेसारखा एक पोरगा, ठीक आहे, एका, ठीक आहे, सोशल मीडियातून सुरू झालेलं आंदोलन रस्त्यावर आलं, महिनाभर चाललं आणि यशस्वी झालं. पण परिस्थिती फारशी बदलणार नाही. एक चोर गेला तर दुसरा चोर गेली. कारण मोठाले चोराचे डॉन बसले आहे आणि ते गेले पाहिजे. कारण हा देश, या देशाची जल जंगल जमीन मुक्या अन्याच्या घरात, अदानीच्या घरात त्याच्या घशात टाकणं चालू आहे. ते थांबलं पाहिजे. याचा पार्टी फंड नाही दिला तर त्या कंपनीवर ED CBIची धमक्या. तिथं पोरायला जेवायला येत होतं तर कुठून येऊन राहिलं, का होऊन राहिलं, त्याचे अकाउंट काढले, कोण फंडिंग करून राहिलं, त्याच्या घरी धाडा टाकल्या. हे असे धंदे आहे ना केले साल्यानं. म्हणून हे लक्षात ठेवा, हे तुमचं पतन आहे आणि हे पतन होणार. म्हणून या देशातल्या युवकांनी दाखवलेली ताकद खरंच सॅल्युटेबल आहे. हे विविधतेत एकता आहे भारतानं दाखवलेली. हे वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे पोरं तिथं होते. ठीक आहे, कोण, ठीक आहे, हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद आहे तो इंसान बनेगा. पोरं रस्त्यावर झोपत होते, उघड्यावर झोपत होते, पाण्या पावसाची पर्वा केली नाही. रात्रभर आंदोलन चालायचं.
दिवसभर चालायचं, रोकड झोपतच नव्हते, दिवस रात्र आंदोलन चालत होतं, दिवस रात्र तुफान आंदोलन होतं. आंदोलनात म्हणजे अलगच होता, मजमाच अलग होता आंदोलनाचा, जंतर मंतरचा. पण ज्यानं हे आंदोलन फक्त ठीक आहे मोबाईलवर पाहिलं त्याला त्याची दाहकता तिथून कळणार नाही. तिथं गेल्यावर त्याचा जो फील आहे, ठीक आहे, भलाही तुम्ही इथं राहिले, इथं आंदोलन केलं, पण तुम्हाला बी शेलूट आहे. जे आले नाही, हा विजय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यानं फंडिंग केलं त्याचा बी विजय आहे. ज्यानं लोकायला ठीक आहे तिथल्या पुरायला अन्नधान्य पाठवलं, जिथल्या लोकायला आर्थिक मदत केली, ठीक आहे, एखाद्याला तिकिटीचे पैसे दिले, मी नाही येऊ शकत तू जा, त्या सर्वाचा हा विजय आहे. ज्या लोकांना तिथं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे लोक येऊ शकले नाही ते इथं आंदोलनात आले त्याचा बी हा विजय आहे. म्हणून एका माणसाला एका व्यक्तीला मोठं बनवू नका. ठीक आहे, हा देश तुम्ही एका माणसाला मोठं बनवल्यामुळे देश आणि धर्मापेक्षा त्याला मोठं समजत असल्यामुळे या देशाचं वाटोळ झालं. म्हणून कोण्याही एका माणसाला मोठं बनवायचं नाही, त्याला देव धर्मापेक्षा देशापेक्षा संविधानापेक्षा मोठं बनवायचं नाही. या देशात सर्वोच्च काही आहे तर संविधान आहे आणि ते संविधानच तुम्हाला न्याय देईल. आणि संविधानात बदल करण्याचे कार्यक्रम केले तर यायले ठीक आहे आता जसं घेतलं फाईलवर तसं फाईलवर घ्यायला लागते. आणि दुसरी गोष्ट, आता हे का करणार आहे, सोमवारी हे मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक आणणार आहे. डिलिमिटेशनचं विधेयक आणणार. आणि डिलिमिटेशनच्या विधेयकामध्ये हे का करणार तर हे ठीक आहे याच्याच आणि ह्या 20 तारखेला गायब होत आहे. इतके भेकाड आहे ठीक आहे तडीपार. ठीक आहे, 2 मर्डर मिस्ट्रीच्या केसेस आहे, एक सोहराबुद्दीन आणि एक इशरत जहा केस आहे. न्यायमूर्ती लोयाकडे केस होती तर लोयाचा मर्डर केला, न्यायाधीशाचा मर्डर केला. म्हणलं अशा माणसाला आपण देशाची सुरक्षा दिली तर तो मारण ना आपल्याला, आणि त्यानं तेच केलं आणि तो स्वतः गायब होता. ठीक आहे, भेकाड, ह्या बी भेकाड आहे दुनियाभराचा. लाईव्ह नाही, लाईव्ह येते, लाईव्ह असं थुतकाळ मोबाईल जवळ घेऊन हेच करू शकते. पत्रकार घ्यायचे, पत्रकार परिषद घ्यायची याची हिंमत नाही. पत्रकार परिषद घेतली तर हे ठीक आहे स्क्रिप्टेड प्रश्न विचारण इंडियाची मीडिया. इंडियाच्या मीडियाले कळून चुकला आता, मेनस्ट्रीम मीडियाले का पोट्टे कणपटात मारे त्याचा काही दोष नाही, जे बिचारे बातम्या करायला येत होते, पण त्याला वरून सांगण्यात येत होतं असे प्रश्न विचारायचे, नाही तर त्या बातम्याच नव्हत्या लागत, पोट्टे यूज नव्हते देत. मेनस्ट्रीम मीडियाचा TRP कमी झाला. ठीक आहे, TRP कमी झाला होता. पुरी मुवमेंट सोशल मीडियावर होती, प्रत्येक पोट्टा पत्रकार होता तिथं, प्रत्येक पोट्ट्यापाशी माईक होता. एक 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 मुवमेंट कॅप्चर, एक मुवमेंट अशी नाही सुटली का जे मोबाईलमध्ये कॅप्चर नाही झाली. असं आंदोलन होतं अफलातून. आणि आता यायले का करायचं आहे तर यायले राजस्थान ठीक आहे बेपोट्टे उपा याले का करायचं आहे, याले मतदारसंघ पुनर्रचना, आपली सत्ता राहिली पाहिजे याच्यासाठी यायनं इलेक्शन कमिशन ताब्यात घेतलं, यायनं मीडिया ताब्यात घेतली. मीडियाला सांगितलं का आम्ही सांगीन त्याच बातम्या चालवायच्या, आमच्या विरोधातल्या बातम्या चालवायच नाही. म्हणून तुम्हाला लोकायले दिसूच देत नाही देशात का चालू आहे, हे सोशल मीडिया आहे म्हणून माहीत पडून राहिलं. तर यायले का करायचं आहे, अजून सत्ता राहण्यासाठी का करायचं आहे तर SIR मध्ये ठीक आहे मुस्लिम आणि बुद्धिस्ट लोकांच्या घरी जातच नाही जे आपल्या विरोधात मतदान देऊ शकते. ठीक आहे, असं करून तुमचे नाव काटणं चालू आहे. मग राजस्थान, UP ठीक आहे UP ठीक आहे बिहार ठीक आहे, मग आता UP बिहार राजस्थान ठीक आहे, त्याच्यानंतर झारखंड ठीक आहे झारखंड, त्याच्यानंतर उत्तराखंड ठीक आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेश ठीक आहे मध्य प्रदेश, हे जे राजस्थान UP बिहार ठीक आहे छत्तीसगड लक्ष द्यावे ठीक आहे छत्तीसगड, हे जे सगळे राज्य आहे ठीक आहे, तर हे सगळे राज्य हिंदू बहुल आणि जास्त लोकसंख्यावाले राज्य आहे. यानं बमाल लोकसंख्या वाढवली. आणि डिलिमिटेशनमध्ये यायले खासदारकीच्या यायले आमदारकीच्या सीटा जास्त भेटणार आहे. आणि डिलिमिटेशन झालं तर हे इथचे लोक कमी शिकलेले आहे आणि धर्माचा पगडा जास्त आहे. जसं आता UP मध्ये 80 सीटा आहे, म्हणून BJP टार्गेट करते का इथच्या इथून जास्तीत जास्त सीटा कशा आणता येईल. मग आता ठीक आहे UP 80 आहे तर डायरेक्ट 120 सीटा होऊन जाईल UPच्या. मतदारसंघ पुनर्रचना झाली का डायरेक्ट डबल म्हणजे 1.5 पट, आणि इथं 1.5 पट, प्रत्येक राज्याच्या जागा 1.5 पट होईल. तर याचा अर्थ असा आहे का उत्तर भारतात लोकसंख्या आणि इलेक्शन इज टोटली डिपेंड अपॉन पॉप्युलेशन. त्याच्यामुळे पुरेच्या पूर इलेक्शन ठीक आहे उत्तर भारतावर फोकस राहील, कारण केंद्रातलं सरकार कोणाचं राहील तर हे राज्य ठरवण. UP
बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ठीक आहे, त्याच्यानंतर बिहार, राजस्थान आणि उत्तराखंड हे राज्य ठरवण का केंद्रातलं सरकार कोणाचं बनवून. कारण महाराष्ट्र, कर्नाटक, महाराष्ट्र पुरोगामी विचारसरणीचा आहे, कवाय कोणाचा बँड वाजवू शकते, शिकले सवरले लोक आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू हे जे राज्य आहे हे बीजेपीला फेवर नाही करत. मग हे कधी कल्टी मारण बीजेपीवर हे सांगता येत नाही. आणि तिथं त्यानं लोकसंख्या नियंत्रणात आणली. मग त्याचा नियंत्रणात आणण्याचा फायदा का, घाटा झाला. घाटा का झाला, त्याला सीटा कमी आणि त्याच्यामुळे त्याच्यावर निर्भरच राहणार नाही बीजेपी याच्यावर निर्भर राहील. म्हणून द्यायचा आग्रह आहे का फोडाच आलेले ममता बॅनर्जीचे 18 खासदार फोडले. इकडं ठीक आहे, इकडं शिवसेनेचे उद्धव ठाकरेचे खासदार फोडले. कायच्यासाठी फोडले, त्याला या ठीक आहे या अधिवेशनात डिलिमिटेशनचं विधेयक पारित करून घ्यायचं होतं आणि ते आंदोलनामुळे होऊन नव्हतं राहिलं. हे आता पारित करून घेणार आहे. हे पहा, म्हणजे आंदोलन एका धर्मेंद्र प्रधानमुळे पुरं अधिवेशन थांबलं होतं आणि मग आता करायचं का, तर त्याच्यासाठी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा देऊन द्या. 25-26 जास्त लोक येऊ शकते. हे लोक उद्या उग्र झाले तर आपल्याला घरात घुसून मारू शकते. अशी परिस्थिती येण्यापेक्षा त्याला द्या. आता आपण अहंकार जो होता आतापर्यंत राजीनामा न घ्यायचं काही कारण नाही. अहंकार आम्ही म्हणेन तेच पूर्व दिशा, आमच्या इथं कोणी राजीनामा घेऊन देणार नाही म्हणून आतापर्यंत अडून ठेवलं. पण आता घरात घुसून नागोया करून बीजेपीच्या नेत्याला मारणं चालू केलं होतं, तर त्याला वाटलं हे आपल्यापर्यंत कवा येऊ शकते. उद्या शनिवार रविवार आहे, पुन्हा गर्दी वाढली तर मग पुन्हा बेकार होऊ शकते. म्हणून त्यानं राजीनामा ठीक आहे घेऊन घेतला आणि आता ते डिलिमिटेशनचं विधेयक आणून ते डिलिमिटेशनचं विधेयक पारित करू शकते. ते डिलिमिटेशनचं विधेयक ठीक आहे, आता सोशल मीडियावर हे मुवमेंट चालवा का मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक आम्हाला मान्य नाही आणि ते झालं नाही पाहिजे. ठीक आहे, कारण यायचं बहुमत आहे. ठीक आहे, हे जर सत्ता पलट झाला असता किंवा सत्ता बदलली असती 20 तारखेला तर कदाचित हे यायला रोख लागली असती. कारण हिंदुत्वाचा प्रभाव ह्या राज्यावर प्रचंड जास्त आहे. पण तिथूनही पोरं आले प्रचंड जास्त आणि आता लोकायले कळून चुकलं. पण संसदेत यायले बहुमत बीजेपीला जास्त आहे. यायनं खासदार विकत घेतले. हे खासदार विकतचे धंदेच बंद झाले पाहिजे. याच्यासाठी एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल का इलेक्शन बॅलेट पेपरवर झालं पाहिजे. ठीक आहे, इलेक्शन कमिशनचा आयुक्त हा पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस याच्या तिघाच्या सहमतीनं झाला पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस असा लाचार नाही पाहिजे. ठीक आहे का, जो बीजेपीच्या दावणीला बांधणार आहे आणि ते बांधला आहे तो स्पष्ट दिसत आहे. तो म्हणते व्हिडिओ पाहिले वेळ नाही तर सोडून दे ते पद. मले तू जेलमध्ये टाकला, कोर्टाचा अवमान म्हणून टाक, भगतसिंग बनीन साल्या, फाशी दे मले, मी जायला तयार आहे. ठीक आहे, आम्ही नाही भेट कोर्टाच्या अवमान आहे, आम्ही संविधान सुप्रीम मानतो, तुले नाही मानत. त्या पदाची गरिमा तवा ठेवली असती जेव्हा तू पदाच्या लायक वागला असता. चीड येते अशा व्यवस्थेची. म्हणून इथून पतन सुरू झालं. म्हणून मोदी आणि अमित शहा तुम्ही जपून राहावे. कदाचित ठीक आहे पोट्टे ठीक आहे या सगळ्या लोकांची चड्डी सोडून वापस पाठवू नये म्हणून अवकातीत राहा. तुम्हाला तुमची अवकात या देशातल्या युवकांना दाखवून दिली आहे. पुन्हा जर तुम्ही अवकातीच्या बाहेरचं काम केलं तर दिल्लीत अशापेक्षा मोठं आंदोलन उभं केलं जाईल. एवढंच मी सांगीन. हा विजय या भारतातल्या सगळ्या जवान लोकांचा आहे, सगळ्या यूथचा आहे, जेनझीचा आहे आणि त्या सगळ्या जेनझीला मी मनापासून सलाम करतो. ठीक आहे, हे आंदोलन खूप यशस्वी केलं तुम्ही आणि ठीक आहे इथून आपल्याला एकाचा राजीनामा भेटला. पण सत्तेतल्या लोकांना आता आपल्याला खालतं पायउतार करायचा आहे आणि ते पायउतार आपण 29च्या इलेक्शनमध्ये करू. पण आपल्या उरावर बसणारे असे कायदे यायनं केले नाही पाहिजे. असा जर केला तर रस्त्यावर आपल्याला उतरायला लागेल. आपल्या विरोधात निर्णय घेतला, आपले हक्क हिसकावून घेण्याचे निर्णय यायनं घेतले तर रस्त्यावर उतरायला लागेल आणि ते लढाईची ताकद ठेवा. ठीक आहे, म्हणून भगतसिंग म्हणते का ठीक आहे इतिहास तलवे चाटने वालों का नहीं लिखा जाता, इतिहास खुददारी करने वालों का लिखा जाता है. म्हणून इतिहास ठीक आहे हा कोणाचा लिहिला जाते तर इतिहास ठीक आहे जे लोक क्रांतीत सहभागी होते त्याचा लिहिला जाते. समजलं का. इतिहास ठीक आहे जे लोक सत्तेच्या बाजूने होते त्याचा लिहिला जात नाही, त्याचा गद्दार म्हणून इतिहास लिहिला जाते. आणि म्हणून तुम्ही कोणाच्या बाजूने आहे हे तुम्ही ठरवा. म्हणून मला वाटलं तर मी धावत आंदोलनात गेलो. मला माहीत होतं
का आंदोलन का होणार आहे, देश वाचला पाहिजे, देशाच्या पुराचं भवितव्य वाचलं पाहिजे, याच्यासाठी दिल्लीत गेलो होतो. तुमचा खूप सपोर्ट भेटला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.